काय मग आलं ना तोंडाला पाणी. नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीचे रोल्स आणि वड्या. मैत्रिणींनो, ह्या वड्या आणि रोल्स बघूनच तोंडाला पाणी येतं आहे आणि चवीला तर अगदीच चटपटीत आणि एकदम छान आहेत. तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी या ठिकाणी बघा, आपण कैरी घेतलेत आणि त्यांना कुकरमध्ये आपण घालून त्यामध्ये जरासं ते शिजण्यापुरती पाणी घातलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून आपण त्यांना छान शिट्टी होऊ देणार आहोत. आता या ठिकाणी बघा, आपल्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत. मी आता कैरीला या ठिकाणी असा त्याचा गर काढून घेतलेला आहे आणि त्याला छान स्मॅश करून घेतलेला आहे. आता हा जो कैरीचा पल्प निघालेला आहे, गर निघालेला आहे, त्याला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपण कैरीचा पल्प आहे काढून घेतलेला आहे. यामध्ये आपण काळं मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. त्यासोबत या ठिकाणी बघा, मी पुदिना घालत आहे, कारण पुदिना आणि कैरी यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अगदी भन्नाट लागतं आणि आपल्या पापडला सुद्धा मस्त चटपटी त्याचा फ्लेवर येतो. थोडा गोड, थोडा आंबट असा फ्लेवर येतो. तर आता बघा, या ठिकाणी मी एक ताट घेतलेलं आहे. तुम्हाला ज्यामध्ये पापड बनवायचा आहे, जेवढा म्हणजे मोठी प्लेट घ्यायची आणि त्याला आपण अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण ताटाला तेल छान कवर करायचं आणि त्यावरती आपण आपलं हे जे बॅटर आहे ते टाकणार आहोत. आणि या ठिकाणी मी अगदी पातळ अशी लेयर लावत आहे, अजिबात जाड लेयर लावत नाही आहे, कारण मी हा जो पापड आहे तो मी फॅनखालीच सुकवणार आहे. जर तुम्ही अगदी कडक उन्हात याला वाळवणार असाल तर मग तुम्ही छान अशी जाड लेयर लावू शकतात वड्यांसाठी. पण जर तुम्ही रोल बनवणार असाल तर रोलसाठी तुम्हाला अगदी पातळ अशी लेयर लावावी लागेल. तर आता बघा, मी चमच्याने अशा प्रकारे याला पसरवून घेते आणि अगदी बारीक लेयर लावते. हे सुकल्यानंतर याच्या वड्या, रोल्स चवीला अगदी भन्नाट लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या वड्या सर्वांनाच आवडतात, कारण उन्हाळा म्हटलं की कैरीचे पदार्थ बनवायलाच हवे. आता या ठिकाणी बघा, मी त्या एका प्लेटमध्ये लावलेलं आहे बारीक लेयर. आता मी तशीच अगदी पातळ लेयर या दुसऱ्या ताटातसुद्धा लावून घेत आहे. मी प्लेटला अगदी छान तेलाचा लेयर लावलेला होता आणि त्यानंतर आता या ठिकाणी बघा, मी याला छान वाळवलेलं आहे फॅनखाली आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी याची बारीक लेयर निघालेली आहे. आपली जी पापड आहे तो तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण अलगद त्याला काढून घ्यायचा आहे आणि हा अजिबात तुटत नाही आहे. बघा, मी याला फोल्ड करते पण हा अजिबात चिटकत नाही आहे की आणि खराबही होत नाही आहे. अगदी छान असे आपले पातळ अशी लेयर तयार झालेली आहे. हे बघा, आता आपण ह्या बारीक पापड्याला
असा रोल करून घेणार आहोत. अगदी छान बारीक पोळी बनवायची आहे, अगदी छान बारीक रोल बनवायचा आहे असा. आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं आणि मग सुरीने आपण त्याला असं कट करून घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपले रोल तयार झालेले आहेत. जसं की मैत्रिणींनो, आपण बघितलं की कैरी आणि पुदिना यांच्या कॉम्बिनेशनला उन्हाळ्यात खूप जास्त महत्त्व आहे. ते कसं ते मी आता तुम्हाला सांगते. पुदिना आपल्या शरीराला थंडावा देतो, जे की उन्हाळ्यात खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबत पुदिना आपल्या शरीराचा उष्माघातापासून बचाव करतो, जे की एक अगेन गुड फॅक्टर आहे. त्यासोबतच थकवा आणि घाम कमी करण्याचं कामसुद्धा पुदिना करतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की मिंट हे जास्तीत जास्त रिफ्रेशमेंटसाठी वापरला जातो. बऱ्याचशा कँडीज, च्युइंगम्स यांच्यामध्ये तो यूज होतो. त्यामुळे तो आपल्या तोंडाला एक छान सुगंध आणण्याचंही काम करतं. आता या ठिकाणी बघा, आपण रोल्स बनवलेत. आता या ठिकाणी आपण वड्या बनवत आहोत. त्यासाठी आपण जे पीसेस आहेत, स्ट्रिप्स कापल्या आहेत, त्यांना आपण एका साईजचं आधी करून घेणार आणि मग त्याचे आपण स्क्वेअर्स असे तुकडे करून घेणार आणि ते एकावर एक ठेवणार, जेणेकरून आपल्याला एक छान वडी मिळेल. जशी मार्केटमध्ये आंबावडी येते एक्झॅक्टली तशीच. आता मैत्रिणींनो, जी कैरी आहे ती आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाची आहे, जी की आपल्या शरीराचं उष्माघातापासून जबरदस्त बचाव करते. सोबत आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देते, जे की एक खूप चांगलं महत्त्वाचं काम आहे. आणि आपल्या शरीराला उन्हाळ्यात बऱ्याचदा डिहायड्रेशन होतं, ते थांबवण्यासाठी कैरी ही खूप महत्त्वाची आहे. सो नक्की तुम्हीसुद्धा उन्हाळ्यात ही रेसिपी ट्राय करून बघा ॲज अ कँडी म्हणून. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि आता मी ह्या रेसिपीचा, ह्या डिशचा आस्वाद घेते. सो बाय बाय.